मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो बरेचदा आपण विचार करतो, तेही आपल्या कार्यासंदर्भामध्ये. बरेचदा समोर काहीतरी कार्य येते, एखादी विषय येतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला त्यात खूप चांगले काम करून दाखवायचे असते. पण विचार येतो, की हे कार्य आपल्याकडून होणार किंवा नाही. आणि ही चिंता आपल्याला सतावत असते आणि कार्यासाठी पुरेशा ऊर्जेने आपण समोर सुद्धा जात नाही. मित्रांनो, ही एक आपली खूप मोठी समस्या होऊन बसते, की जेही कार्य आपण ठरवलेले आहे, त्या कार्यासाठी आपण समोर जाऊ शकत नाही आणि आपल्याला असं वाटते, की हे मी कार्य करूच शकत नाही. मित्रांनो, त्यासाठी आपण आपल्या जीवनाला समजून घेतलं पाहिजे. आपण तिन्ही काळाचा विचार हा केलाच पाहिजे. जो काळ घडून गेलेला आहे आणि ज्या काळामध्ये आपण वर्तन केलं, कृती केली, आपण ज्या संदर्भाने कार्य केले, ते तपासणे आपण शिकलो पाहिजे. दुसरा काळ जो आहे तो वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण कसे कार्य करतो आहोत आणि कसं चांगलं काम करू शकतो आणि याही आधी वर्तमानामध्ये आपण कसे वावरलो, तर हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. तिसरा काळ आहे भविष्यकाळ. याही आधी आपण भविष्यकाळाचा विचार केला आणि भविष्यकाळाचा विचार करून त्यातील कल्पनाची सोबत घेऊन त्यातूनही आपण मार्ग काढलेला आहे. म्हणजे या तीनही काळातून अनुभूती घेत घेत विचार करत करत आपण आजपर्यंत अनेक प्रश्न, अनेक समस्या आपण सोडवलेल्या आहेत. म्हणून आजच्या स्थितीमध्ये सुद्धा आपण एक विचार आपल्या अंगी उतरवला पाहिजे आणि तो म्हणजे मी काल सहन केलेला आहे. नक्कीच मित्रांनो, लक्षात घेण्यासारखं आहे, की कालच्या माझ्याकडून गोष्टी घडून आलेल्या आहे आणि जी काही माझी क्षमता होती ती सहन करण्याची, तर त्या कालला मी नक्कीच सहन केलं आणि सहन करून यशस्वी झालेलो आहे. हा भूतकाळामधील विचार आपल्याला खूप ऊर्जा देतो. मित्रांनो, त्याच संदर्भाने आपण वर्तमानाला सुद्धा तोंड देऊ शकतो. ज्या पद्धतीने, ज्या परिस्थितीमध्ये कालच्या वर्तमानामध्ये आपण काही गोष्टींना समोर गेलो, तर आजला सुद्धा आपण तोंड देऊ शकतो. हा विचार नक्की आपण करणे शिकलो पाहिजे, की आजही आपल्या हातामध्ये आहे आणि आज आपण आजच्याच काळाला, या स्थितीला, जे काही कार्य माझे आहे त्याला मी तोंड देऊ शकतो. मित्रांनो, समोरचा भविष्य काय आहे, पण भविष्य काळासंदर्भात आपल्याला माहिती नाही आहे. पण आपण एक पॉझिटिव्हिटी आपल्या मनामध्ये निर्माण करू शकतो. काल्पनिक चित्र रंगवू शकतो. जी काही समस्या आहे ती नक्कीच सुटलेली आहे आणि मी यशस्वी झालेलो आहे. मित्रांनो, या संदर्भाने आपण तिन्ही काळाचा विचार करून अशा प्रकारे विचार करू शकलो, तर नक्कीच आपण जीवनामध्ये कोणत्याही समस्येवर उत्तर शोधू शकू आणि यशस्वी होऊ शकू. मित्रांनो, अशाच पद्धतीने जीवनाला अतिशय सुंदरतेने, सजगतेने बघूया व जीवन अधिक सुखी, सुंदर, यशस्वी आणि आनंदीच करूया. मित्रांनो, खूप खूप धन्यवाद.